गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आपण स्टार्ट केलं आहे मागच्या लेक्चरमध्ये लॉज ऑफ मोशन फॉर द 9th स्टँडर्डसाठी. आपण ते चॅप्टर कंटिन्यू करणार आहोत पुढे. प्रिव्हियस लेक्चर वी हॅव डिस्कस रिगार्डिंग द आय थिंक स्टार्टपासून आपण जर विचार केला द डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी, स्पीड, देन मोशन लॉज ऑफ मोशनमध्ये आपण मग ॲसलरेशन, त्याचे 3 इक्वेशन, ह्या सगळ्या गोष्टी बघत आलो आहे. नाव सेकंड जो आहे आपला टॉपिक हा कशासाठी आहे तर आपलं न्यूटन्स लॉ. व्हॉट इज द एक्झॅक्ट मिनिंग ऑफ द न्यूटन्स लॉ और व्हॉट कॅन बी से द न्यूटन्स लॉ ऑफ द मोशन्स, काय सांगतात त्या सगळ्या गोष्टी बघायच्यात. फर्स्टली वी हॅव जस्ट से रिगार्डिंग द बॅलन्स अँड अनबॅलन्स फोर्स. व्हॉट इज द बॅलन्स फोर्स अँड व्हॉट इज द अनबॅलन्स फोर्स. जर आपण एखादी वस्तू घेतली त्याच्यामध्ये दोन साईडने जर इक्वल फोर्स असेल दिस इज द बॅलन्स. इट्स द अनइक्वल फोर्स इज द अनबॅलन्स. सिंपल आपण म्हणू शकतो वेन द टू इक्वल फोर्स वेन द इक्वल फोर्स आर अप्लाइड ऑन द टू साइड्स दिस इज द बॅलन्स फोर्स. इक्वल फोर्स असेल तर बॅलन्स, आणि इफ द अनइक्वल फोर्स इज अप्लाइड ऑन द टू साइड दिस इज द अनबॅलन्स फोर्स. ओके, बॅलन्स अँड अनबॅलन्स फोर्स. नाव वी हॅव सी द डिफरंट थिंग्स. इज द न्यूटन्स फर्स्ट लॉ काय सांगतो, कशाला म्हणायचं न्यूटन फर्स्ट लॉ, कुठल्या गोष्टी सांगतात ते आपण बघणार आहोत वन बाय वन. फर्स्ट न्यूटन फर्स्ट लॉ ऑफ द मोशन. याच्यासाठी ही लाईन इज व्हेरी इम्पॉर्टंट. पहिली लाईन जी आहे आपल्याला ही लाईन खूप महत्त्वाची आहे. An object continues to remain at rest or in the state of uniform motion along the straight line unless an external unbalanced फोर्स ॲक्ट ऑन इट. आता त्याच्यासाठी इथे आपण अनबॅलन्स फोर्स एक्झर्ट करणार आहोत, म्हणून बॅलन्स किंवा अनबॅलन्स फोर्स माहिती असेल. वेन वी अप्लायड द इक्वल फोर्स ऑन द टू साइड दिस इज द बॅलन्स फोर्स. वेन वी अप्लायड द unequal force by the two sides this is the unbalanced force. Okay, balance and unbalanced force we can remember. आता what is the first law of the Newton? They can say the any objects are remain rest or uniform state along the straight line unless external unbalanced force acts on it. कुठलीही वस्तू असेल ती कंटिन्युअस रिमेन ॲट रेस्टला असते किंवा युनिफॉर्म मोशनमध्ये असेल फॉर द स्ट्रेट लाईन, एका स्ट्रेट लाईनमध्ये असेल कुठपर्यंत, जोपर्यंत त्याला आपण एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स प्रोव्हाइड करत नाही तोपर्यंत. म्हणजे बघा, एखादं व्हेकल असेल ते स्ट्रेट लाईनने जात असेल, जोपर्यंत त्याला आपण एक्सटर्नल फोर्स अप्लाय करत नाही तोपर्यंत ते चालतच राहील. आता ते थांबेन का बरं, ते ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक फोर्स आहे म्हणून. जर विदाऊट ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा जर विचार केला तर जोपर्यंत आपण त्याला अप्लाइड फोर्स प्रोव्हाइड करत नाही तोपर्यंत ते त्याची डायरेक्शन पण चेंज करत नाही आणि त्याची मोशन पण चेंज करत नाही. सेकंड, रेससाठी एक्झाम्पल घेतला आपण. जर आपला जवळपास असणाऱ्या वस्तू म्हणजे जसं चेअर असेल, टेबल असेल, बेंच असेल, त्या स्थिरच असतात कुठपर्यंत, जोपर्यंत आपण त्याला उचलून बाजूला ठेवत नाही तोपर्यंत. म्हणजे एनी ऑब्जेक्ट कंटिन्यू टू रिमेन्स कॉन्स्टंट ऑर इन अ स्टेट युनिफॉर्म मोशन अलॉंग द स्ट्रेट लाईन. हे स्थिरच असतात किंवा गतिमानच असतात कुठपर्यंत, अनलेस अँड एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स ॲक्ट ऑन इट. जोपर्यंत आपण त्याला बाहेरचं बल देत नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही, अकॉर्डिंग टू द न्यूटन फर्स्ट लॉ. न्यूटन फर्स्ट लॉ हेच सांगतो कुठलीही वस्तू स्थिर आहे जोपर्यंत आपण त्याला सांगत नाही. जसं फॉर एक्झाम्पल अकॉर्डिंग टू द न्यूटन फर्स्ट लॉ, जोपर्यंत शिक्षक विद्यार्थ्यांना सांगत नाही अभ्यास करा तोपर्यंत अभ्यास करत नाही. म्हणजे इट्स ऑल्सो ओबे द न्यूटन फर्स्ट लॉ. त्याची वाट बघू नका, प्रत्येकाने अभ्यास करत राहा. म्हणून मग न्यूटन फर्स्ट लॉ जे आहे, एक लाईन खूप महत्त्वाची आहे, तेवढी हे अंडरलाईन करून ठेवा, नोटबुकमध्ये राईट करा आणि लर्न पण ठेवा. सोपं आहे हा न्यूटन फर्स्ट लॉ. ओके, व्हेरी इझी, सिम्पल. नाव सेकंड, न्यूटन सेकंड लॉ. न्यूटन सेकंड लॉ इज डिपेंड अपॉन द मोमेंटम. व्हॉट इज द मोमेंटम? मोमेंटम इज द प्रोडक्ट ऑफ मास अँड व्हेलॉसिटी ऑफ अन ऑब्जेक्ट. मोमेंटम कशाला म्हणतात तर वेन वी मास अँड व्हेलॉसिटीचं प्रोडक्ट मल्टिप्लाय केलं आपण, कोणाकोणाला मास अँड व्हेलॉसिटीचं मल्टिप्लाय केलं, इट इज द मोमेंटम. मोमेंटम इज द वेक्टर क्वांटिटी बिकॉज दे कॅन डिपेंड अपॉन द मास. म्हणजे मास म्हणजे क्वांटिटी
आणि सेकंड व्हेलॉसिटी, म्हणजे व्हेलॉसिटी एका दिशेला असणार आहे, म्हणजे डायरेक्शन मीन्स मोमेंटम इज डिपेंड अपॉन द टू डिफरंट क्वांटिटीज, magnitude as well as direction. That's why momentum is the vector quantity. Momentum is the product of mass and velocity. You can remember that definition of momentum. Momentum is the mass product of mass and velocity. Okay. Second law काय म्हणतो बघा, the rate of change of momentum. Momentum means mass and velocity. The rate of change of momentum is proportional to the applied force and the change of momentum occurs in the direction of the force. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची, मोमेंटम माहिती असेल तर सेकंड लॉ आपण सांगू शकतो. मोमेंटम जे आहे ते मोमेंटम इज डिनोटेड बाय द कॅपिटल पी. रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम, मोमेंटममध्ये होणारा बदल, वेळेनुसार होणारा बदल इज टू द अप्लाइड फोर्स अँड चेंज इन मोमेंटम ऑकर इन डायरेक्शन ऑफ द फोर्स. आता जर आपण याला एक अप्लाइड फोर्स, एक फोर्स अप्लाइड केला, मोमेंटमला जर फोर्स अप्लाइड केला, मोमेंटम म्हणजेच व्हेलॉसिटी आणि मास, आणि याला आपण परत काय अप्लाय केलं, फोर्स केलं, तर काय होईल तिथे त्याच्या मोमेंटममध्ये चेंज बघायला मिळेल. कुठे, डायरेक्शन ऑफ द फोर्स. तुम्ही ज्या दिशेला डायरेक्शन दिलं असेल, फोर्सचं डायरेक्शन ज्या दिशेला असेल तिकडे मोमेंटममध्ये बदल बघायला मिळेल. म्हणजे बघा, एक वस्तू ती पुढे जाते, त्याच्यामध्ये काय आहे, व्हेलॉसिटी. सपोज दिस इज द ऑब्जेक्ट, दे कॅन मूव फ्रॉम हिअर. ओके, आता इकडे जर वस्तू ही व्हेकल किंवा वस्तू जे आहे ऑब्जेक्ट इकडे मूव्ह होतं, म्हणजे इकडे चालू होतं त्याचं काय तर व्हेलॉसिटी आणि त्याचा सम अमाऊंट ऑफ मास, म्हणजे हे झालं मोमेंटम. पण मी याला इथे आल्यानंतर काय केलं, इकडनं असा एक फोर्स अप्लाय केला. काय केला, फोर्स. मग आता फोर्स अप्लाय केल्यावरची डायरेक्शन चेंज झाली. मग त्यांनी काय सांगितलं, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. आता इकडे डायरेक्शन मोमेंटममध्ये होणारा बदल करण्याची मास आणि व्हेलॉसिटीमध्ये बदल झाला. का बरं, तर व्हेन वी अप्लाय द फोर्स. मग चेंज ऑफ मोमेंटम कशावर डिपेंड असतं, तर डायरेक्शन ऑफ द फोर्स. मग हे आपण कुठल्या डायरेक्शनला फोर्स अप्लाय केला त्याच्यावरती त्याच्या रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम जे आहे हे डिपेंड असतं. सिम्पल आहे. एखादी कुठली गतिमान वस्तू असेल, त्याला एक व्हेलॉसिटी आहे, त्याचा एक मास आहे. आपल्याला त्याचा दिशा बदलायची असेल त्याला आपण फोर्स अप्लाय करतो. फोर्स अप्लाय ज्या दिशेने करणार त्या दिशेला त्याच्यामध्ये होणारा चेंज बघायला मिळेल. हेच कोण सांगतं, न्यूटन सेकंड लॉ. मग आपल्याला काय माहिती पाहिजे, त्याचा इनिशियल मोमेंटम MU माहिती पाहिजे, फायनल मोमेंटम तो आपल्याला माहिती असेल आफ्टर द टाईम टी, स्पेसिफिक टाईम टी, त्याला MU म्हणा. म्हणजे मग आणि रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम काढायचं असेल तर काय, चेंज इन मोमेंटम विथ रिस्पेक्ट टू टाईम. आपल्याकडे हे मॅथमॅटिकल इक्वेशन आपण सॉल्व्ह करू शकतो. सिम्पल आहे. जसं की हे इनिशियल MU, कारण U स्टँड फॉर इनिशियलसाठी, मास म्हणजे मोमेंटम जे आहे ते. ओके, देन सेकंड दिलं आहे फायनल मोमेंटम जे आहे ते विथ रिस्पेक्ट टू टाईम टू, काय कारण ऑब्जेक्ट इथून इकडे गेलं, हे इनिशियल, इथे फायनल, याला काहीतरी टाईम लागला, म्हणजे MU आणि MV अपॉन T, ते पण माहिती पाहिजे. मग आता रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम जे आहे कसं काढणार, मग चेंज इन मोमेंटम किती चेंज घडला विथ रिस्पेक्ट टू टाईम टी. फॉर्म्युला सिम्पल आहे. काढायचा कसा, तर फायनलमधून इनिशियल म्हणजेच व्ही मधून U मायनस करा, MV मायनस MU अपॉन टाईम टी. कॉन्स्टंट आहे, बाहेर काढा, काय उरलं, V मायनस U अपॉन टी. आणि आपल्याला एक माहिती आहे, V मायनस U अपॉन टी म्हणजेच A, म्हणजेच काय झालं आपला A, म्हणजेच रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटमसाठी आपल्याकडे काय इक्वेशन मिळेल, काय फॉर्म्युला मिळेल, M इंटू A, mass into acceleration. According to the Newton second law, motion rate of change of momentum is proportional to the applied force. म्हणजे आपल्याला सेकंड लॉ काय म्हणतो, तर M मास मोमेंटम जे असेल, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. आता आपण जे फायनली कॅल्क्युलेट केलं, M इंटू A, त्याचा फॉर्म्युला तयार झाला. A कुठून आला, तर ॲक्सेलरेशनने आला. आणि M इंटू A इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द F म्हणजेच फोर्स. म्हणजे आपण जर आपल्याला किती फोर्स आहे ते कॅल्क्युलेट करता येऊ शकतं. आणि डायरेक्टली प्रोपोर्शनसाठी एक कॉन्स्टंट व्हॅल्यू, आणि कॉन्स्टंट प्रोपोर्शनल व्हॅल्यू जे असेल इट इज द 1. सगळ्यांसाठी काय पकडायची, 1 पकडायची, म्हणजे K कॅन्सल झाला. आपल्याकडे फॉर्म्युला काय उरला शेवटी, F इक्वल्स टू M इंटू A. म्हणजे फोर्स जर कॅल्क्युलेट करायचा असेल, मास असेल, ग्रॅव्हिटेशन असेल तरी काढू शकतो आपण, मास आणि ॲक्सेलरेशन असेल तरी काढू शकतो. म्हणजे किंवा रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द फोर्स. फोर्सवरनं आपण रेट ऑफ चेंज ऑफ काढू शकतो, किंवा किती फोर्स अप्लाय केला तो पण काढू शकतो. मास असेल, ॲक्सेलरेशन असेल, किंवा फोर्स आहे, मास आहे, ॲक्सेलरेशन काढता येऊ शकतं. तिघांपैकी कुठली एक व्हॅल्यू जी आहे ती कॅल्क्युलेट करता येऊ शकते. हा झाला आपला न्यूटन सेकंड लॉ. ओके, नाऊ सी न्यूटन्स थर्ड लॉ.
न्यूटन्स थर्ड लॉ आपण काय म्हणतो बघा की इट्स डिपेंड अपॉन द ॲक्शन अँड रिॲक्शनसाठी हा न्यूटन्स थर्ड लॉ जो आहे हा महत्त्वाचा असतो. याचं स्टेटमेंट बघा, एव्हरी ॲक्शन फोर्स हॅज द इक्वल अपोजिट रिॲक्शन फोर्स विच ॲक्ट सायमल्टेनियसली. जसं आपण जर एखाद्या ऑब्जेक्टवरती हॅमर केलं तर तेवढाच हॅमरिंग जे असेल तेवढाच फोर्स जो आहे ते ऑब्जेक्ट रिप्लेस करतं. म्हणजे कुठली ॲक्शन, जसं आपण एखाद्याला मारलं तो आपल्याला मारणार, म्हणजे एव्हरी ॲक्शन फोर्स हॅज द रिॲक्शन. आपण एकाच्या गालात मारा तो आपल्या गालात मारेल, ॲक्शन रिॲक्शन फोर्स अकॉर्डिंग टू द न्यूटन थर्ड लॉ. म्हणजे कुठेही बघा तुम्हाला ॲक्शनला रिॲक्शन मिळेल हेच आहे. आणि जेव्हा ॲक्शन रिॲक्शन होत असेल इट्स रिक्वायर द टू डिफरंट ऑब्जेक्ट. एका वस्तूमध्ये आपण न्यूटन्स थर्ड लॉ बघू शकत नाही, जसं की एका हाताने टाळी वाजत नाही लाईक दिस. आपण जेव्हा एक हात दुसऱ्यावरती मारणार तेव्हाच त्याच्यामध्ये फोर्स तयार केला जातो. म्हणजेच एव्हरी ऑब्जेक्ट हॅविंग द सेकंड, म्हणजे दोन वस्तू असणं गरजेचं आहे. म्हणजेच इथे थर्ड लॉसाठी काय महत्त्वाचं असेल तर एव्हरी ॲक्शन फोर्स हॅज द इक्वल अपोजिट फोर्स विच ॲज द सायमल्टेनियसली. दोन्ही गोष्टी सायमल्टेनियसलीच घडतात. सम थिंग्स वी कॅन रिमेंबर. ॲक्शन अँड रिॲक्शन्स आर टर्म्स दॅट्स एक्सप्रेस फोर्स. ॲक्शन आणि रिॲक्शन, कारण ते दोघं फोर्स आहेत, ते कशामध्ये मोजणार, फोर्समध्ये एक्सप्रेस केलं जातं. दस फोर्स ॲक्ट इन अपियर वन्स फोर्स कॅनॉट बी एक्झर्ट बाय इटसेल्फ. इथे जे आहे फोर्स दोघं ठिकाणी एकदाच असेल, एका वेळेस फोर्स एक्झर्ट होऊ शकत नाही. ॲक्शन अँड रिॲक्शन फोर्स ॲक्ट सायमल्टेनियसली. दोघं फोर्स सायमल्टेनियसलीच असतील, म्हणजे आपल्याला ह्या टर्म माहिती असायला पाहिजेत. Then fourth, action and reaction force act on the different object. They do not act on the same object and hence cannot cancel each other effect. आता जर दोन वस्तू पाहिजे, दोन्ही वस्तू वेगवेगळ्या असतील, जसं की एका हाताने एका हातावर मारू शकत नाही, दुसरा हात पाहिजेच, म्हणून मग दोघांचा फोर्स आणखी वेगवेगळा असेल, आपण त्याला कॅन्सल करू शकत नाही. दॅट्स ऑल थिंग्स वी कॅन रिमेंबर फॉर द न्यूटन्स थर्ड लॉ. आणि लास्ट टॉपिक आहे लॉज ऑफ कन्झर्वेशन. आत्तापर्यंत आपण जे नियम बघितलेत किंवा लॉज एनर्जी बघितली किंवा मोमेंटम बघितलं, ते कसं चेंज होतं. मग इथे जे आहे लॉज ऑफ कन्झर्वेशन ऑफ द मोमेंटम जे आहे इनिशियल फायनल सेम असतं, त्याच्यामध्ये कुठलाही बदल होत नाही. इनिशियल जेवढं असेल तेवढंच फायनल असेल, म्हणजे त्याच्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही. इट्स कन्झर्व केलं, जसं की लॉज ऑफ कन्झर्वेशनसाठी जे असेल की एव्हरी एनर्जी जे आहे दे आर कन्वर्ट इन टू अनदर एनर्जी. वी कॅनॉट बी त्याला आपण कॅन्सल करू शकत नाही किंवा ते संपू शकत नाही. एनर्जी जे आहे दे आर ऑलवेज कन्वर्ट वन फॉर्म टू द अनदर फॉर्म. दे कॅनॉट बी द डिस्ट्रॉय. लाईक मोमेंटम जे आहे दे आर ओनली कन्वर्ट वन फॉर्म टू द अनदर फॉर्म. मीन्स इनिशियल टू द फायनल, इनिशियल अँड टोटल. इथे ते कॅन्सल होऊ शकत नाही, कन्झर्व होतं. मोमेंटम पूर्णपणे नष्ट होऊ शकत नाही. मॅथमॅटिकल इक्वेशन बघा तुम्हाला सॉल्व्ह करून जाईल. व्हेन द टू ऑब्जेक्ट कोलाइड, म्हणजे इथे आपल्याला काय माहिती पाहिजे तर एक स्टेटमेंट शेवटचं जे आहे ते माहिती असू द्या इथे, कारण व्हिडिओ जास्त होऊन जाईल परत अपलोडसाठी. द मॅग्निट्यूड ऑफ टोटल फायनल मोमेंटम इक्वल्स टू द मॅग्निट्यूड ऑफ टोटल इनिशियल मोमेंटम. जेवढं फायनल आपण जर कॅल्क्युलेट केलं तर इनिशियल जेवढं असतं तेवढंच फायनल असेल, त्याच्यामुळे कुठलाही त्याच्यामध्ये लॉस होत नाही, डिस्ट्रॉय होत नाही. वेन नो एक्सटर्नल फोर्स ॲक्ट ऑन टू इंटरॅक्टिंग ऑब्जेक्ट देअर टोटल मोमेंटम रिमेन कॉन्स्टंट, इट डज नॉट चेंज. जर समजा कुठल्याही वस्तूमध्ये इंटरॅक्ट होत नसेल तर त्याच्यामध्ये कुठलाही बदल होत नाही, सेम कॉन्स्टंट असेल. वेन द टू ऑब्जेक्ट कोलाइड द टोटल मोमेंटम बिफोर द कोलायजन इज इक्वल्स टू द टोटल मोमेंटम ऑफ कोलायजन. आणि वेन वी कोलाइड द टू डिफरंट ऑब्जेक्ट, तर पहिलं इनिशियल कोलायडल जेवढं असेल तेवढंच फायनल कोलायडल पण असेल, त्याच्यामध्ये कुठलाही बदल होत नाही. मोमेंटम जे आहे दे आर कन्झर्व, सेव्ह होतं, दे कॅनॉट बी अ डिस्ट्रॉय, कधी संपत नाही. दे आर ओनली कन्वर्ट इनिशियल टू फायनल और वन स्टेट टू द अनदर स्टेट. हे एक लक्षात असू द्या फक्त मोमेंटमसाठी. ओके, नाव वी कॅन फिनिश द फर्स्ट चॅप्टर. आपलं इथे संपतं आहे. आपण जे न्यूमेरिकल प्रॉब्लेम असतील ते एका लेक्चरमध्ये घेऊ, सेकंड लेक्चरमध्ये सगळे न्यूमेरिकल प्रॉब्लेम जे आहेत ते सॉल्व्ह करून घेऊ आपण. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जर अडचण असेल तर कमेंट्स करा, तुमचं अडचण सॉल्व्ह केली जाईल, किंवा डायरेक्टली कॉल करा, सॉल्व्ह नाही. ओके, हॅव अ नाईस डे. थँक्यू.